दिव्यांग व्यक्तींच्या हक्कांसाठी असलेला 2016 चा कायदा त्यांना समाजात सन्मानाने जगण्यासाठी कशा प्रकारे सक्षम करतो, उपाय सुचवा. ठीक आहे, पहिली तर गोष्ट आपल्याला फोकस त्यांनी विचारलाय की हा जो आपला ऍक्ट आहे 2016 चा, तर त्या कायदा समाजामध्ये सन्मानाने जगण्यासाठी ह्यांना कसं मदत करतो आणि त्याच्यामधले काही ड्रॉबॅक्स आहेत. मग ते दूर करायचे असतील तर आपल्याला उपाय सुचवायचे. इथं परत दोन फोकस आहेत. पहिलं काय सांगायचं आपल्याला की हा कायदा काय मदत करतो, सन्मान जगण्यासाठी काय काय तरतुदी आहेत आपल्याला लिहावं लागेल. त्याच्यामध्ये काय काय तरतुदी सांगा मला. पहिली तर गोष्ट आपण काय भेटलो होतं की जी डिसॅबिलिटी आहे तर ती आपण वाढवलेली आहे, बरोबर आहे का नाही. त्याच्यानंतर आपण काय केलं, रॅम्प वगैरे सगळ्या गोष्टी त्यांना प्रोव्हाइड करायला सांगितले. शाळा असतील, सार्वजनिक ठिकाणं असतील, त्यांच्यासाठी फ्री एज्युकेशन आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं लिहायच्यात. बघा, दिव्यांग व्यक्ती या केवळ सहानुभूतीची वस्तू नसून ते समान नागरिक आहेत हा विचार 2016 चा कायदा मांडतो, आहे का नाही. व्याप्ती, विकलांगतेचे प्रकार 7 किती केलेत आपण, 21 केलेत, ते आपल्याला इथं लिहायचे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाचा पॉईंट हाय की 4% आरक्षण आपण ह्याच्यामध्ये त्यांना प्रोव्हाइड केलंय. नंतर शिक्षण आपण बघितलं, 6 ते 18 वयोगटातील दिव्यांग मुलांना मोफत शिक्षणाचा हक्क आहे. आणि जे तुम्हाला मी रॅम्प वगैरे सांगितले की सार्वजनिक ठिकाणी रॅम्प, लिफ्ट वगैरे ह्या सगळ्या सुविधा त्यांना द्यायच्या आहेत. ठीक आहे, आणि समस्या आपण लिहावं लागेल. मग आजही अंमलबजावणीतील त्रुटी आणि सामाजिक दृष्टिकोनी मोठे अडथळे. ह्याच्यामध्ये सामाजिक दृष्टिकोन हा सगळ्यात महत्वाचा आहे. कारण का आपण रॅम्प वगैरे सगळ्या गोष्टी आपण आणू शकतो, परंतु समाजामध्ये त्यांच्याबद्दलचा जो दृष्टिकोन आहे की हे विकलांग आहेत, हाय का नाही, ह्यांना मदतीची गरज आहे किंवा आपल्यापेक्षा थोडेसे कमी आहेत, ही जी मानसिकता आहे ती मात्र दूर करणं सगळ्यात मोठी समस्या आहे. मग जर का विकलांगतेवर किंवा दिव्यांगावरती प्रश्न आला तर 100% आपल्याला हा पॉईंट लिहायला विसरायचा नाहीये. कोणता, त्यांच्याबद्दलचा सामाजिक दृष्टिकोन. ठीक आहे, सुचवलेले उपाय मग आपण असं म्हणू शकतो की खाजगी क्षेत्रात दिव्यांगांना रोजगार देण्यासाठी सवलती दिलं पाहिजे. कारण 4% आरक्षण कुठं आहे, फक्त गव्हर्नमेंट ह्याच्यामध्ये जॉबमध्ये, पण प्रायव्हेट जॉबमध्ये नाहीये ना. तर त्यामुळे आपल्याला खाजगी क्षेत्रामध्ये सुद्धा यांच्यासाठी काहीतरी रोजगाराच्या सवलती द्याव्या लागतील. डिजिटल सुगम्यता वाढवावी लागतील, आहे का नाही, जसं की वेबसाईट वगैरे, मोबाईल वगैरे सगळं वापरणं त्यांना सुगम्य झालं पाहिजे. निष्कर्ष, कायदे आहेतच, आता गरज आहे ती समाजाच्या दिव्यांग व्यक्तींकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याची. ठीक आहे, अशा प्रकारे आपल्याला हा कायदा काय सांगतोय ते अगोदर लिहायचे, त्याच्यातल्या तरतुदी ह्या लिहायच्यात, त्याच्यानंतर काय समस्या आहेत, है का नाही, त्यांच्या समोर काय समस्या आणि त्याच्यावर मग उपाय आपल्याला इथं मेन बॉडी मध्ये लिहायचे. ठीक आहे, समजलंय का सगळ्यांना प्रश्न आणि काय विचारलंय ते. ठीक आहे, प्रश्न आहे बघा कशावरती आहे, आपला जो कायदा आहे 2016 चा त्या कायद्यावरती आहे. त्यातले प्रॉब्लेम्स काय, त्रुटी काय आणि त्याच्यावरती उपाय आपल्याला तिथं सुचवायचे आहे. ठीक आहे, चालतंय, लिहायला ठीक आहे. चला बघा आता आपल्याला काय लिहायचं याच्यामध्ये, दिव्यांग व्यक्तींचा जो हक्क कायदा आहे त्यामध्ये महत्वाच्या तरतुदी आपल्याला लिहायच्यात. अगोदर 7 वरून 21 पर्यंत केलंय. त्यानंतर आणखीन एक आपण गोष्ट लक्षात घ्या, आपण 40% विकलांगता तो पण सांगितली होती, आहे का नाही, तो पॉईंट आपण इथं ऍड करायचा आहे. त्याच्यानंतर सरकारी नोकऱ्यामध्ये 4% आरक्षण फक्त सरकारी नोकऱ्यामध्ये आहे, लक्षात घ्या, खाजगी मध्ये नाहीये. आणि 6 ते 18 वयोगटातील दिव्यांग मुलांना मोफत शिक्षण आहे. सुगम्यता वाढवण्यासाठी पण आपण ह्याच्यामध्ये केलंय की सार्वजनिक ठिकाणी, मग कोणते ठिकाण असतील ते, रॅम्प, लिफ्ट आणि विशेष शौचालयांची सोय करणं आता बंधनकारक केलंय. तर अशा प्रकारे समान वागणूक देण्यासाठी हा कायदा आणलाय. समस्या काय, ठीक आहे, आता आपण हा कायदा आणला, ह्याच्यामध्ये तरतुदी केल्या, रोजगारासाठी केल्या, शिक्षणासाठी केल्या, सगळ्या गोष्टी केल्या, म्हणजे ते आर्थिकपणे किंवा शैक्षणिकपणे सक्षम होणार आहेत. पण सगळ्यात महत्वाचा पॉईंट काय, त्यांना ज्या समाजामध्ये राहायचंय त्या समाजामध्ये त्यांना समानता भेटत नाही ना, बरोबर आहे का नाही. जे लोक आहेत, नागरिक आहेत, ते त्यांना व्यवस्थित ट्रीटमेंट देत नाहीत. त्यामुळे तो पॉईंट इथं लिहायचा की ह्या कायद्याने काय केलंय, त्यांना शिक्षण दिलं, बरोबर, रोजगार दिला, सगळ्या गोष्टी दिल्या, सुगम्यता दिली, सगळीकडे फिरता पण येतंय. पण ज्या समाजामध्ये त्यांना फिरायचंय त्या नागरिकाकडनं त्यांना मात्र योग्य ट्रीटमेंट भेटत नाही, योग्य वागणूक भेटत नाही. म्हणजे तो दृष्टिकोन आपल्याला बदलला पाहिजे. तो मेन प्रॉब्लेम आहे की सामाजिक दृष्टिकोन एक मोठे अडथळे आहेत. बघा दिलंय, आजही अंमलबजावणीतील त्रुटी. आता प्रॉब्लेम काय, अंमलबजावणीमध्ये पहिली गोष्ट आपण काय म्हणतो की सगळीकडे रॅम्प असले पाहिजेत, परंतु आज सांगा मला सगळीकडे रॅम्प आहेत का, नाहीयेत. जसं की म्हणून आपण रेल्वे वगैरे ह्या ठिकाणी त्यांना जाणं शक्य आहे का, नाहीये. म्हणजे हे फक्त कागदावरती लिहिलेलं आहे की असं असं असायला पाहिजे, परंतु जर का आपण ऑन ग्राउंड बघितलं तर ग्राउंड रियालिटी आपल्याला वेगळी दिसते की आणखीन सुद्धा ह्या ज्या तरतुदी आहेत त्या आणखीन झालेल्या नाहीयेत, आहे का नाही. तर त्यामुळं कायद्यामध्ये तरतुदी खूप चांगल्या आहेत, परंतु त्याची अंमलबजावणी बघितलं तर ती होत नाहीये. आणि दुसरी गोष्ट, समाजातला दृष्टिकोन आणखीन
बदललेला नाहीये. ह्या कायद्यानं सगळ्या गोष्टी आणल्या, परंतु आणखीन सामाजिक दृष्टिकोन मात्र बदललेला नाहीये. त्यामुळे ह्या कायद्याच्या दोन त्रुटी आहेत. एक म्हणजे काय, अंमलबजावणी, आणि दुसरं म्हणजे काय, लोकांमधला सामाजिक दृष्टिकोन त्यांच्या प्रती ते बदलणं महत्वाचं आहे. ह्या दोन गोष्टी सगळ्यात महत्वाच्या आहे. ठीक आहे. मग सुचवलेले उपाय आपण काय सांगितलं? मग सुचवलेले उपाय, तर पहिली गोष्ट आपल्याला सांगावं लागेल की फक्त आपण गव्हर्नमेंटच्या ह्याच्यामध्ये आहे, पण खाजगी क्षेत्रात सुद्धा यांना रोजगार मिळाला पाहिजे. त्याच्यानंतर डिजिटल सुगम्यता सुद्धा आपण वाढवली पाहिजे. ठीक आहे. तर ह्या दोन गोष्टी. आणि उपायामध्ये आणखी सुद्धा आपण सांगू शकतो की शिक्षण क्षेत्रापासूनच, म्हणजे शाळेपासूनच यांच्याबद्दलचा दृष्टिकोन थोडासा बदलला पाहिजे, आहे का नाही? म्हणजे एकदमच समाजाचा नाही, तर शाळेपासूनच आपण शिक्षण क्षेत्रामध्ये ह्यांच्याबद्दल काहीतरी आपण धडे वगैरे टाकले पाहिजेत, की बाबा ह्यांच्या समस्या खरंच चांगल्या आहेत आणि त्या आपण सगळेजण सॉल्व्ह करू शकतो. म्हणजे समाजामधला लोकांचा दृष्टिकोन बदलण्याची सुरुवात कुठून सुरुवात करावी लागेल? शाळेपासून. शिक्षणाच्या द्वारे आपण हे सगळं चेंज करू शकतो, आहे का नाही? बाकी सगळ्या गोष्टी आपण शिक्षण क्षेत्रामध्ये आणलेल्या आहेत, परंतु हे जे दिव्यांग लोक आहेत त्यांच्याबद्दल आणखी सुद्धा काही आपण ऍड केलेलं नाहीये. महिला असतील, आहे का नाही, किंवा SC ST ह्यांच्याबद्दल सगळं लिहिलंय आपण, परंतु सिलेबस मध्ये आणखी सुद्धा आपण हे ऍड केलेलं नाहीये दिव्यांग. तर दिव्यांगाबद्दल जर का आपण सिलेबस मध्ये ऍड केलं तर लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन थोडासा बदलू शकतो. निष्कर्ष, कायदे आहेतच, आता गरज आहे ती समाजाच्या दिव्यांग व्यक्तीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याची. ठीक आहे. अशा प्रकारे निष्कर्ष आपण इथं देऊ शकतो. ठीक आहे.